शिरपूर येथील पळासनेरच्या जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडून देतो असं खोटं सांगत 1.5 लाख रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि या दरम्यान आरोपींनी पैसे परत न देता बंदुकीतून 2 राऊंड फायर केल्याचे देखील उघडकीस आलं आहे। आणि या घटनेतील 4 आरोपींच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आणि सांगवी पोलिसांनी मध्य प्रदेश येथून मुसक्या देखील आवळल्या आहेत। सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या 2 जणांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडून देतो असं सांगितल्यानंतर मध्य प्रदेश येथील 4 पैसे पाडून देण्याच्या बदल्यात 1.5 लाख रुपये देणार असा व्यवहार ठरल्यानंतर पैसे न पडल्याने दिलेले 1.5 लाख रुपये परत मागितले, परंतु संबंधितांनी ते पैसे देण्यास नकार दिला आणि या दरम्यान त्यांच्यात झालेल्या झटापटीत 2 फायर बंदुकीतून देखील गोळ्या झाडण्यात आल्या आहेत। आणि या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करून मध्य प्रदेश येथून 4 जणांच्या मुसक्या आवळल्या असून यातील सांगवी येथील पैशांचा पाऊस पाडून देण्याचा आमिष दाखवणाऱ्या 2 अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली आहे।